नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण पाहणार आहोत UID इज डिसेबल फॉर डीबीटी स्कॉलरशिप। तर ह्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे असा प्रॉब्लेम येतो आणि त्यासाठी कुठले सोल्युशन आहेत, किती पद्धतीने आपल्याला तो प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो किंवा आपला प्रॉब्लेम आहे का नाही हे कसं चेक करायचे, दोन्ही मेथडचा डिटेल्ड मध्ये व्हिडिओ आणलेला विद्यार्थी मित्रांनो खास तुमच्यासाठी। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती अद्याप नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की आपलं डिसेबल आहे का। तर इथे एक थंबनेल तुम्हाला दाखवतो मी, याच्यामधून तुम्हाला क्लिअर कट कन्सेप्ट क्लिअर होईल की नेमकं मला म्हणायचंय काय। UID इज डिसेबल फॉर डीबीटी। जर तुमचं आधार कार्ड डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जी कन्सेप्ट आहे ते घेण्यासाठी डिसेबल असेल तर काय करायचं, आणि डिसेबल आहे का नाही हे कसं चेक करायचं, दोन्ही सांगणार आहे। तर पाहत राहा। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण गुगल मध्ये येऊयात, आणि ही वेबसाईट आहे ती कशी सर्च करायची, कसं या वेबसाईटवर जायचं, त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल मध्ये इकडे एक सर्च करूयात, npci.org असं सर्च करा। ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल। याच्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इकडे प्रोडक्टच्या बाजूला कंझ्युमर नावाचा एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा। इकडे ऑप्शन आहे बघा, भारत आधार सीडिंग इनेबलर, बेस म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये, आपण त्याला क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक दोन ऑप्शन इथं दिसतील समोर आपल्या, आणि ह्या दोन ऑप्शन मध्ये आपल्याला काय करायचंय, एका ठिकाणी आपला आधारचा नंबर एंटर करायचा, एका ठिकाणी त्यांना दिलेला कॅप्चा एंटर करायचा ह्यूमन व्हेरिफिकेशन साठी। आता इथे जर आपण याला इनेबल केलं तर इथे आपला पूर्ण आधारचा नंबर दिसतोय, तर मी याला डिसेबल करतो सिक्युरिटी पर्पज साठी। ठीक आहे, इथं आपण डिसेबल केले। आता इकडे मी माझा आधारचा नंबर एंटर करतोय, आणि तो एंटर झाल्याच्या नंतर शेवटचे 4 अंक इथं विजिबल असतात, दिसतात। त्यानंतर आहे इकडे कॅप्चा। आता कॅप्चा मध्ये आपला जो कॅप्चा सरळ आपल्याला दिसतोय तो टाइप करा, त्यानंतर चेक स्टेटस या बटनाला क्लिक करा। एवढं आपण क्लिक केल्याच्या नंतर इथं वरती तुम्ही पहा गेट आधार मॅप्ड स्टेटस, आधार मॅप्ड जे स्टेटस आहे ते दिसणार आहे, आणि त्यासाठी एक 6 डिजिटचा ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला सेंड केलेला आहे, जो की एंडिंग मध्ये 8291 आहे। ठीक आहे, वेल मी माझा मोबाईल ओपन करतो, त्याच्यामध्ये पाहतो मला असा कुठला काही एक मेसेज आलेला आहे का, रिसीव्ह झालेला आहे का। तर अद्याप तर मला असा काही मेसेज आलेला नाहीये। तर चला आपण चेक करूयात। आता टाइम झालेला आहे 12:17, माझ्याकडे लास्ट मेसेज आलेला 12:07। ओके, तर आपण काय करूयात, ओटीपी ची वाट पाहूयात। आणि याच्या बरोबर आपण या व्हिडिओ मध्ये एक सांगितलं होतं मी तुम्हाला की आपण हे आपलं डिसेबल आहे का इनेबल आहे ते चेक कसं करायचं, आणि इकडे आपल्याला ते मॅप्डचं जे स्टेटस आहे ते इथं दिसणार आहे। ओके, वेळ खूप वेळ घेत आहे असं मला वाटतंय, तर आपण 1 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करू। ओके विद्यार्थी मित्रांनो, मला ओटीपी इकडे आलेला आहे, मला तो शो होत आहे माझ्या स्क्रीनवर। तर आपण इकडे एंटर करूयात, आणि तो एंटर केल्याच्या नंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचे। इकडे क्लिक केल्याच्या नंतर काही डिटेल्स फेच होणार आहे, याच्या संदर्भात क्लिअर कट तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगतो। आता सगळ्यात पहिलं इथं पहा स्टेटस, स्टेटस कशाचा आहे, गेट आधार मॅप्ड स्टेटस। आधार मॅप्डचं स्टेटस आहे, त्याच्यामध्ये एक आधार नंबर इकडे माझा आहे, त्याच्यामधले शेवटचे 4 डिजिट दिलेले आहेत, ते इथं सांगितलं की हे तुमचा आधार नंबर आहे। मॅपिंग स्टेटस मध्ये काय म्हणते पहा, इनेबल फॉर डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यासाठी इनेबल्ड आहे। ओके, याच्यानंतर आणखी एक प्रोसेस करायची, ती पण मी तुम्हाला सांगणार लागलीच पुढे। तर हे जे आहे, तर आपला प्रॉब्लेम आहे की ज्याचं डिसेबल आहे त्याच्यासाठी इथं डिसेबल डायरेक्टली दिसून जाईल, डिसेबल फॉर डीबीटी असं लिहिलेलं असेल। माझं इनेबल्ड आहे, कधी इनेबल्ड आहे, लास्ट अपडेटेड डेट 23 फेब्रुवारी 2017 ला माझं इनेबल्ड आहे, असं इथे क्लिअर कट त्यांना दिलेलं आहे। मॅन्डेट फ्लॅग कस्टमर कन्सेंट स्टेटस, म्हणजे कस्टमरनं हे इनेबल साठी एक कन्सेंट दिला आहे का, की ते अग्री आहे का, की ठीक आहे माझं डीबीटी साठी इनेबल करा, मी डीबीटी मधून बेनिफिट घेऊ शकतो। तर हे बँकेकडनं दिलेला फ्लॅग आहे, मॅन्डेट फ्लॅग आहे, तर त्यांना सांगितलं येस, कस्टमरनं म्हटले होते की तुम्ही इनेबल करू शकता। त्यानंतर आहे मॅन्डेट डेट, रिक्वेस्टेड डेट बाय कस्टमर, कस्टमरनं कधी म्हणलं होतं, इथे दिलं 20 फेब्रुवारी 2017 ला। त्यानंतर ओडी फ्लॅग, ओडी म्हणजे काय, ओव्हरड्राफ्टचा फ्लॅग वगैरे काय का एन। त्यानंतर ओडी फ्लॅग अवेल डेट, जर ओडी घेतली असेल त्याची कधी घेतली त्याचा डेट, इथं काय दिले नॉट ऍप्लिकेबल। आणि त्याच्या पुढे इथं जर पुढे पाहिलं तुम्ही तर बँक नेम दिले, कुठल्या बँकेशी रिलेटेड तुम्ही हे इनेबल केलेलं आहे। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो, सर
आमचं लिंक आहे, पण ते दिसत नाही कुठल्या बँकेचं. तर तुम्ही इकडे बँक एकदम शॉर्टली पाहू शकता, बँक नेम HDFC बँक. तर या पद्धतीनं आपण गेट आधार मॅप्ड स्टेटस म्हणून किंवा डिसेबल आहे डीबीटी साठी ते म्हणून ते आपल्याला इकडे शो होईल. आणि याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन फर्दर डीप ड्राईव्ह केल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट कन्सेप्ट क्लिअर होईल की हे झालं मॅपचं स्टेटस, पण तुमचं आधार बँक सीडिंग कसं काय म्हणतंय ते पण आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यासाठी हे पहिलं झाल्याच्या नंतर तुम्ही सरळ सरळ YouTube मध्ये महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल असं सर्च करा. इथे आल्याच्या नंतर इकडे होम आणि व्हिडिओज मध्ये या. व्हिडिओज मध्ये आल्याच्या नंतर थोडं स्क्रोल डाऊन करा. इकडे एक व्हिडिओ आहे UID नेव्हर इनेबल. तर हे UID नेव्हर इनेबल जे आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट त्याची प्रोसेस दिली की कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर ठीक आहे, मी या व्हिडिओला क्लिक करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं सध्या हा व्हिडिओ फेक्च झालेला आहे. याची ऍड पॉज करूयात आपण. आणि याचे जे चॅप्टर्स आहेत तुम्हाला इझी गोईंगसाठी 2-3 कन्सेप्ट केले मित्रांनो, जे आपल्याला इकडे दिसायला सुरुवात होते. तर फर्स्ट ऑफ ऑल याचा साऊंड बंद करतो म्हणजे आपण जे बोलायलो ते लक्षात येईल. आणि इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला याचे काही चॅप्टर्स दिसतील ज्याच्यामध्ये हे क्लिअर होईल. इथं स्किप व्हिडिओ करूयात. आता याच्यामध्ये पहा, हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलचा, आपलाच व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये इथं एक व्ह्यू चॅप्टर ऑप्शन आहे, त्याला क्लिक करूयात आपण. इकडे याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे या, इथे दिले महाडीबीटी UID इनेबल स्टेटस. डायरेक्ट याला क्लिक करा इकडे चॅप्टर्स मध्ये. इकडे क्लिक केल्याच्या नंतर बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची गरज नाही. आणि त्यांना मग इथे एक स्टेप्स दिल्या की कशा पद्धतीने फॉलो करायचे. आपल्याच चॅनलचे आहेत आणि महाडीबीटी UID इनेबल नसेल तर त्यासाठी काय सोल्युशन इथे एक दिलेलं प्रोसेस ते पण इथे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. तर तुम्ही आजचा पार्ट जो आता आपण व्हिडिओ बघितला तो पहा. जर तुमचं इकडे क्लिअर कट जर असेल की तुमचं इनेबल आहे तर तुम्हाला बाकी अदरवाईज काही करायची गरज नाही. आणि जर इनेबल नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि UID नेव्हर इनेबल फॉर डीबीटी स्कॉलरशिप हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. म्हणजे तुमच्या ज्या दोन्ही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर कट होऊन जातील. ओके, तर या व्हिडिओमध्ये एवढी माहिती विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांना हा शेअर करा. आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका